सर सांगा, ही विश्वगुरु भारत मातेची जी संकल्पना आहे याच्याविषयी सांगा. आधी तुमचा परिचय द्या. मी प्रताप काशीकर, मी आर्टिस्ट आहे आणि मला जगातली पहिली विश्वगुरु भारत माता या संकल्पनेसाठी पेटेंट जेम अवॉर्ड मिळाला आहे औद्योगिक महोत्सवात. काय आहे या मूर्तीच्या मागे ही संकल्पना? हातात तिरंगा आहे, पृथ्वी आहे, हे तुम्हाला संकल्पना कशी सुचली? ॲक्च्युली मी बघत होतो की भारतामध्ये समाजामध्ये सामंजस्य वाढायला पाहिजे. आपण खूप वेळा अनेक महापुरुषांमध्येच द्वंद्व लावण्याचा प्रयत्न करतो. तर असं एक रिप्रेझेंटेशन सिम्बॉलिक हवं होतं ज्याच्यात सगळे महापुरुष आहेत. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस पण आहेत, स्वामी विवेकानंद पण आहेत, लोकमान्य टिळक पण आहेत, सावरकर पण आहेत, गांधीजी पण आहेत. सगळ्यांची सुपुत्र, सगळ्यांची आई. कारण आईचा आपल्या पुत्रावर विश्वास असतो. शारदा माता ज्यांनी परमिशन दिली स्वामी विवेकानंदांना शिकागोमध्ये भाषण द्यायला, त्यांचं असं म्हणणं होतं, माझे दोन जो पुत्र आहेत ते माझ्या दोन डोळ्यांसारखे आहेत. मग एक तापी माणूस असेल, एक पापी माणूस असेल, पण तरी दोन माझी मुलं आहेत. ती आईचा आपल्या मुलावर विश्वास असतो आणि मुलाचा पण आईवर प्रचंड विश्वास असतो. आज जग जे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे, तर भारतीय संस्कृतीने आपल्या प्रत्येकाने आपल्यामधली मातृशक्ती जागृत जर केली तर हे विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर असलेलं जग सामंजस्याने आणि अनकंडिशनल लव, जे आईच्या प्रेमाची विशेषता आहे, त्याच्यामुळे सगळीकडे सुख, शांती, समृद्धी आणि शक्तीचा संचार होईल. हे तीन मूर्ती म्हणजे तुम्ही महाकाली, महादुर्गा, महासरस्वती यांची संकल्पना आहे. ह्याच्या पाठीमागे काय भारत ही नेहमी दुर्गा मातेच्या रूपात दाखवली गेलेली आहे. पण आव्हानं वाढली की दुर्गा विराट रूप धारण करते. म्हणजे समूळ नायनाट करायचं असेल एखाद्याचा तर रक्तबीजाची जी स्टोरी आहे की काली मातासुद्धा एक मदतीला धावलेली आहे. तसंच या दुर्गा मातेचं म्हणजे भारत मातेचं विराट रूप विश्वगुरू बनताना अनेक आव्हानं येणार आहेत. तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या रूपात ती प्रगट होणार. तुम्ही सांगताना सांगितले की शाळेत शिक्षणामध्ये आपण फक्त सरस्वती पूजन करतो, पण ह्या पुढे महाकाली म्हणजे संरक्षणासाठी पण, आणि महाकाली, महादुर्गा ह्याचं पण हे झालं पाहिजे. सर, तुम्ही हे पृथ्वी दिलेली आहे आणि तिरंगा दिलेला आहे, ह्याच्या पाठीमागे काय संकल्पना आहे? वसुधैव कुटुंबकम किंवा सगळ्या जगाचं कल्याण. म्हणजे रामदास स्वामी त्यांना आपल्याला माहीत आहे की किती मोठी तपश्चर्या केली. ते पण चिंता करीतो विश्वाची, किंवा हे विश्वाची माझे घरं, हे संत ज्ञानेश्वरांचं जे स्लोगन आहे. तर कृष्ण असताना मग विठ्ठलाची काय गरज आहे? पण संसारामध्ये भक्तिमार्गाच्या थ्रूसुद्धा कृष्णापर्यंत पोचता येतं. म्हणून हे भारत मातेचं हे विराट रूप, तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचा वाहन जे आहे ते सिंह नाही आहे. कारण आपल्याला पारतंत्र्यात नाही आहे, पांढरा घोडा आहे. कारण हा अश्वमेध यज्ञाचा अजिंक्य असा भारताला विश्वगुरू म्हणून स्थापित करणारा घोडा आहे. अर्थात आई हीच एक सगळ्यात प्रथम शिक्षिका किंवा गुरु असते. म्हणून ही कल्पना मांडण्यात आली. काय आव्हान कराल? आता गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे. आपल्या नागपूरच्या गणेश मंडळांना वगैरे तुम्ही काय आव्हान कराल की ही त्यांच्या ह्याच्यामध्ये ही प्रतिकृती उभारली पाहिजे, प्रेरणादायी? सीइंग इज बिलिव्हिंग असं म्हणतात. आपण जे बघतो तेच आपल्या मानसपटलावर प्रतिबिंबित होतं. म्हणून यत्र तत्र सर्वत्र ही विश्वगुरू भारत मातेची मूर्ती इमेज फॉर्ममध्ये, पेंटिंग फॉर्ममध्ये, मूर्ती रूपात, 3D फायबर प्रिंटेड रूपात, ही पंचधातू रूपात, ही आदिवासी कलाकारांना सुद्धा रोजगार देणारी आहे, मूर्तिकारांना रोजगार देणारी आहे, ही AI आणि कॉम्प्युटर प्रोफेशनल्सना पण रोजगार देणारी आहे आणि भारतीय संस्कृतीला जगभरात पुन्हा प्रेमाने, वात्सल्याने आणि करुणेने पुन्हा स्थापित करणारी आहे. तर गणेश मंडळांनी ह्याची प्रतिकृती आपल्या ह्याच्यामध्ये आरास म्हणून नक्की ठेवावी असं तुमचं आव्हान आहे. बिलकुल. धन्यवाद.